छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बातचीत के दौरान मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने कहा कि अजित पवार के अपघात मामले में सीबीआई जांच की पहले ही मांग की जा चुकी है और अब इस दुखद घटना का राजनीति में उपयोग करना दुर्भाग्यपूर्ण है। उन्होंने रोहित पवार से अनुरोध किया कि वे राजनीति बंद करके अपने परिवार को सहारा दे और सत्य स्वयं सामने आएगा। आगे विखे पाटिल ने धनंजय मुंडे प्रकरण, मोहन भागवत पर टिप्पणी, मुस्लिम आरक्षण, इम्तियाज जलील और शिवसेना पक्ष चिन्ह जैसे मामलों समेत टीपू सुलतान नामकरण विवाद को लेकर अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त की। यापूर्वीच त्या अपघातासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी DGCला पत्र देऊन त्या संपूर्ण प्रकारची संपूर्ण चौकशीच्या त्या ठिकाणी विनंती केलेली आहे। मला वाटतं याच्या संदर्भात जे वेगवेगळ्या त्या ठिकाणी गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न होतोय, तर म्हणजे या अशा दुर्दैवी प्रकरणामध्ये राजकारण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो दुर्दैवी आहे आणि चौकशीमध्ये मोठी राज्यातली दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि निश्चितच तर सर्वांना दुःख आहे आणि याच्यामध्ये काही लोक त्याच्यावर त्या दुःखामध्ये आधार देण्यापेक्षा मला वाटतं लोकांचा बुद्धिभेद करण्याचा काही मंडळी प्रयत्न आहे। रोहित पवार असं म्हणतात की ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित आहे मात्र राजकारणापासून सुरक्षित नाही। कोण काय म्हणते त्याला फार महत्व देऊन मला वाटतं हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे, आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार आहे। माझी रोहित पवारांनी या निमित्तानं सूचना आहे, त्यांनी आता हे सगळे आरोप करणं असे भानगडी धंदे बंद करावे। त्यांनी आता कुटुंबावर दुःख जागा झालेला आहे, चौकशी शांती जे काही होईल ते पुढे येईलच ना, त्याच्यामध्ये राजकारण कसं करता तुम्ही? हैदराबाद बँकेचा आदेश लागू झाला, मराठवाड्यात रोज 310 करोड वाटप करण्यात आले। जरांगे पाटलांनी पुन्हा दगापट्टा झाला तर आंदोलनाचा इशारा दिला। नाही, मी खरं म्हणजे याच्यात माननीय जरांगे पाटलांच्या भावनेचा मी पूर्ण आदर करतो। याच्यात काही सरकारची वेगळी भूमिका नाहीच आहे। खरं आतापर्यंत जर मराठवाड्याचा विचार झाला तर साधारण 1.5 लाखापर्यंतचे दाखले पूर्वीच दिले गेलेले आहेत। आता हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतरची त्यात वंचित राहिलेली लोक आहेत, त्याच्यामध्ये वेळोवेळी त्या संबंधित विभाग आयुक्त जे संभाजीनगर आहेत त्यांना खरं सूचना केलेल्या आहेत। मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय। मला वाटतं तो आकडा थोडा चुकीचा आहे, 300 पेक्षा जास्त दाखले मिळाले आहेत, परंतु त्याला निश्चितच गती देण्याची गरज आहे। काही ठिकाणी अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळत नाही, काही ठिकाणी जाणीवपूर्वक त्यात जी त्रिसदस्यीय समिती नेमली त्यामधले काही मंडळी सहकार्य करत अशा काही तक्रारी पुढे आलेल्या आहेत। संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आम्ही। शेवटी कालांतरानं जर अधिकाऱ्यांकडून कचोरे होत असेल तर मला वाटतं मग त्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला विचार करावा लागेल। अंतिम सूचना आता विभाग आयुक्तांना दिलेल्या आहेत, मग ते असतील, जिल्हाधिकारी असतील, खालची यंत्रणा असेल, त्याच्यामध्ये मात्र मग आम्हाला कठोर पावलं उचलावं लागतं। जरांगे पाटलांनी जे धनंजय मुंडे यांना इशारा दिलाय, माझ्या दाबीला कोणी 22 प्रकरण धनंजय मुंडेची माझ्याकडे आहे। तर तो मान्य जरांगे पाटील साहेबांकडे धनंजय मुंडेंच्या संदर्भात काय प्रकरण आहेत काय नाही त्या व्यक्तिगत वादामध्ये मला जायची इच्छा नाही आहे। तो त्यांच्या स्तरावर त्यांनी त्या संदर्भात काय करायचं, काय आरोप करायचे, त्याच्यावर काय खुलासे करायचे त्याचा प्रश्न आहे। मोहन भागवत म्हणतात की भारतातील जे मुसलमान आहेत ते हिंदूच आहेत, आता त्यांची घरवापसी करायला पाहिजे। असे आदरणीय भागवतजी ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आहे, शेवटी त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी मांडल्या भूमिकेबद्दल भाष्य करणं मला काही उचित वाटत नाही। मुस्लिम आरक्षणाचा विषय 5% आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे आणि शासनाकडून सुधारित आदेश जारी करण्यात आले। यापूर्वीच तो खरं आरक्षण रद्द करण्याची कार्यवाही सुरू होती, कारण तो काही त्याला एक विशिष्ट कालावधी मान्य उच्च न्यायालयाने दिलेला होता। त्याच्यानंतर मात्र ते आपोआप रद्द झालेले, ते काही कुठे रद्द करण्याची भूमिका नव्हती। असे की अन्य राज्यामध्ये सुद्धा जर माझी माहिती अशी की आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा तो देण्याचा प्रयत्न झाला, तिथे ते न्यायालयाची कसोटीमध्ये टिकलं नाही। त्यामुळे विनाकारण काही मुस्लिम समाजाचं आरक्षण रद्द करण्याची भूमिका शासनाने घेतलेली असं मानण्याचं कारण नाही। यावर विद्यार्थ्यांनी ट्विट केलेलं आहे की ते म्हणतात